दिवाली के मौके पर जब पूरा देश त्योहार मना रहा है, तब पुणे में राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट की ओर से काली दिवाली आंदोलन किया गया। यह आंदोलन उन किसानों की आवाज उठाने के लिए था जो अतिवृष्टि और सरकार की दिखावटी मदद से त्रस्त हो चुके हैं। किसानों का आरोप है कि चुनावी वादों में साफ तौर पर कर्ज माफी की बात की गई थी, लेकिन जमीनी हकीकत में कोई राहत नहीं मिली। भारी बारिश से फसलें ही नहीं, मिट्टी तक बह गई। फिर भी सरकार ने केवल आंकड़े गिनाए, असली मदद नहीं दी। विरोध स्वरूप किसानों ने अपने शरीर पर सब्जियां बांधकर जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया और सरकार की नीतियों के खिलाफ जमकर नारेबाजी की। मला एवढंच कळतं, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। तशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, तसा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजासाठी या सरकारने जर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना जर केली असती, तर वाहून गेलेल्या शेतीमालासाठी, वाहून गेलेल्या मातीसाठी, वाहून गेलेल्या गुरांसाठी, वाहून गेलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांसाठी आज लाडक्या बहिणींवरती लाखो करोडो रुपये खर्च करतात। 31,000 कोटीचं खोटं बजेट देऊन 3100 कोटीचं मुळातलं बजेट आम्हाला दाखवण्यात आलं। त्यामुळं राज्यामध्ये देवेंद्र नावाचे शेतकरी असतील, राज्यामध्ये अजित नावाचे शेतकरी असतील, राज्यामध्ये शिंदे नावाचे देखील शेतकरी असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना हे लोक 420 रुपयांचं अशी तुटपुंजी मदत करणार आहेत आणि अशा स्वरूपात चेक स्वरूपात त्यांना मदत पोहोचणार आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जे फडणवीस साहेब म्हणत होते की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे विरोधी पक्षात असताना, आणि तेच देवेंद्र फडणवीस म्हणतात की सत्तेत आल्यानंतर ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाहीये। शेतकरी कुठे जाणार, शेतकरी काय करणार, शेतकरी कसा राहणार? त्यामुळे ज्या अजितदादांचा वादा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, त्या दादांना माझी या चेकच्या माध्यमातून विनंती आहे, आंदोलनाच्या माध्यमातून, की दादा क्या हुआ तेरा वादा। कारण की दादाचा वादा, दादांनी काय म्हटले होते, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो। दादा आता वादा पूर्ण करायची वेळ आलेली आहे। त्यामुळे दादा तुम्ही जर वादा पूर्ण नाही केला तर आम्ही 420 चेक तुम्हाला आम्ही दादा देऊ। हे बघा, दरवेळेस एखाद्या वर्षी नाही का जास्त पाऊस होतो आणि पिकं वाहून जातात। यावेळेस तसं नाही, तर राज्यामध्ये जो महापूर आला त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातले नुसतं पीक नाही तर लाखो एकर शेती वाहून गेली आणि याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे। असं असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खोटं पॅकेज जाहीर केलं 31,700 कोटीचं। प्रत्यक्षात ते खोटं पॅकेज आहे, त्याचे 3,500 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत। ते सुद्धा त्यांनी शब्द दिला होता की दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही नुकसान भरपाई जमा केली जाईल। आज दिवाळीचा पहिला दिवाळी येऊन सुद्धा शेतकऱ्याच्या अकाउंटला 1 रुपया नाही, म्हणजे शेतकऱ्याची सुद्धा फसवणूक झालेली आहे आणि म्हणून त्या विरोधात आमचं आंदोलन आहे। जर त्यांनी दिवाळी संपण्यापूर्वी ही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा केली नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांना राज्यातला सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर फिरू देणार नाही। हा गंभीर इशारा त्यांनी समजून घेण्याची गरज आहे।